दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात? तर मित्रांनो, दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. मित्रांनो, विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात ते आपण जाणून घेऊयात. चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाठ्यपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा, शक्ती, ज्ञानसंपदा या 3 शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र उत्सवात बसवलेले देवी मूर्ती आणि घंटाची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून आहे. मित्रांनो, विजयादशमी म्हणजेच दसरा. दसऱ्याला पाने सोने म्हणून वाटली जातात. दसरा शब्दाची एक उत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रात देवी शक्ती रूपाने 10 दिशावर विजय मिळवला असे सांगितले जाते. विजयांच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्यांचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपाच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सिमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्ये करायची असतात. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूंचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे. आपट्याला शास्त्रीय नाव बोहेनिया रेसिमोसा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊ त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी हे तेजतत्वीरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने जिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागत अवस्थेत ठेवावा असे म्हटले जाते. मित्रांनो, तुम्हाही सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.